चालू घडामोडी 7 ऑगस्ट 2024 राष्ट्रीय बातम्या। भारताने हाय स्पीड रोड कॉरिडॉरला मंजुरी दिली। 2 ऑगस्ट 2024 रोजी पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली CCEने 8 नवीन राष्ट्रीय हाय स्पीड कॉरिडॉर प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी दिली। 10वे राष्ट्रीय हातमाग दिवस प्रदर्शन विरासत वस्त्र उद्योग मंत्रालयाअंतर्गत NHDC द्वारे आयोजित हातमाग हाट नवी दिल्ली येथे 3 ऑगस्ट 2024 रोजी एक पंधरवडा चालवणारे प्रदर्शन सुरू झाले। आंतरराष्ट्रीय बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टेला भेट। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महत्त्वाच्या राजनीतिक व्यवस्थेसाठी 6 दिवसीय भेट दिली। जेनेट यांग फिल्म अकादमीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आले। जेनेट यांग यांची अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा पुन्हा निवड झाली। राज्य बातम्या। झारखंडचे मुख्यमंत्री मियान सन्मान योजना सुरू केली। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी महिलांसाठी एक नवीन कल्याणकारी उपक्रम जाहीर केला। बँकिंग बातम्या। RBIने 78 UCBचे परवाने रद्द केले। 2024 पासून RBIने 78 नागरी सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत, ज्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे। आर्थिक बातम्या। भारताची वित्तीय तूट घसरली। Q1 FY25 साठी राजकोषीय तूट पूर्ण वर्षाच्या अंदाजाच्या 8.1% होती, जी गेल्या वर्षी 25.3% वरून खाली आली। इंद्राने GDP वाढीचा अंदाज वाढवला। इंडियन रेटिंग अँड रिसर्च त्यांचा FY25 GDP वाढीचा अंदाज 7.5% वाढवला। नियुक्ती बातम्या। DGSSB दलजीत सिंग चौधरीने BSFचा अतिरिक्त प्रभार। 3 ऑगस्ट 2024 रोजी दलजीत सिंग चौधरी यांनी BSFचे महानिर्देशकचा अतिरिक्त प्रभार स्वीकारला। परिषद आणि बैठक बातम्या। PM यांनी 32वी ICE उद्घाटन केले। PM मोदीने 3 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये 32व्या कृषी अर्थशास्त्री परिषदेचे उद्घाटन केले। महत्त्वाचे दिवस। 14वा भारतीय अवयवदान दिन। 3 ऑगस्ट 2024 रोजी भारताने 14वा राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा केला। क्रीडा बातम्या। नोवाक जोकोविचने ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक जिंकले। जोकोविचने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले। मनू भाकर भारताची राष्ट्रध्वजवाहक। पॅरिस ऑलिम्पिक समारोपाच्या समारंभात मनू भाकर भारताची ध्वजवाहक असेल। पॅरिस ऑलिम्पिक स्मरणार्थ टपाल तिकिटे। पॅरिस ऑलिम्पिक साजरी करण्यासाठी भारत 5 ऑगस्ट 2024 रोजी विशेष तिकिटे जारी केली। नोव्हा लायलेसने 100 मीटर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले। नोव्हा लायलेसने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषाच्या 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्ण पदक जिंकले। निधन बातम्या। यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन। प्रतिष्ठित शास्त्रीय नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे 3 ऑगस्ट 2024 रोजी वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले।